नमस्कार मंडळी, वहिनींचा स्वयंपाक या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल ही भाजी कोणती आहे. तर आपण आज बनवणार आहोत खापरी भाजी. ही भाजी अत्यंत औषधी आणि गुणकारी आहे. ही भाजी पावसाळ्यात मिळणारी रानभाजी आहे. या भाजीने आपले पोट साफ होते, मूतखडा, रक्तशुद्ध आणि शरीरावर असलेली सूज कमी करते. अशीच बाजारात फिरत गेली होती आणि सगळ्या भाज्यांमध्ये ही भाजी मला वेगळी दिसली म्हणजे ही भाजी मी कधी पाहिलीच नाही. तर म्हणून मी म्हटलं, त्या भाजीवालीला विचारलं की ही भाजी कोणती आहे. तर ती म्हणाली खापरी भाजी. मग मी ह्या भाजीचे वैशिष्ट्य त्या भाजीवालीलाच विचारले. मग त्या भाजीवालीने मला त्या भाजीचे सगळे वैशिष्ट्य सांगितले. मग म्हटलं ठीक आहे, मी पण ही भाजी करून बघितली आणि पहिल्यांदाच ही भाजी मी घेतली आणि पहिल्यांदाच बनवली. तर तुम्हाला याची रेसिपी चला मी पूर्णपणे दाखवते. आपली भाजी साफ करून झालेली आहे. भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. खापरी भाजी आपल्याला भाजीसाठी लागणारे साहित्य बघा. मिरच्या, ठेचलेला लसूण आणि शेंगदाण्याचं कूट, बस एवढंच साहित्य लागणार आहे, जास्त काही नाही. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवून थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या आणि ठेचलेला लसूण घालायचा. ते चांगलं भाजले की आपण ह्याच्यामध्ये भाजी घालून द्यायची. भाजी चांगली आपल्याला हलवून घ्यायची आणि भाजीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. भाजीला स्वतःचं अंगचं पाणी सुटतं, त्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. आपली भाजी ना चांगली हलवून घेतली आपण. त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपण वाफ काढून घ्यायची आहे भाजीची. बघा आपली भाजी शिजली आहे आणि आता ह्याच्यामध्येच आपण शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि भाजी अशी चांगली हलवून घ्यायची आपल्याला. खूप छान टेस्टी झालेली भाजी आणि खरंच ही भाजी मी पहिल्यांदाच बनवले आणि मला वाटलं नव्हतं की ही भाजी एवढी चवीला लागेल. मला खूप आवडली ही भाजी. तुम्ही पण एकदा ही भाजी करून बघा आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही म्हणत असतील की तू पहिल्यांदा सगळ्या भाज्या बनवते. असं नाही आहे, म्हणजे ज्या भाज्या मी कधी बनवल्याच नाही त्याच भाज्या मी पहिल्यांदा बनवायला घेतल्या आहेत. जसे की मी शेवग्याच्या पानाची भाजी आणि ही एक भाजी रानभाजी आहे खापरी भाजी. ही पण भाजी मी पहिल्यांदाच बनवली.